तुम्ही सीईडी करा. ठीक आहे, काय आलं आन्सर कोणाचं? प्रॉब्लेम जरास व्यवस्थित सॉल्व्ह करूया का? हा, काय म्हटलंय बघा, a coil of self inductance L is connected in series with bulb and AC source. ओके, म्हणजे सर्किट कसं आहे, कॉईल आहे, कॉईल बरोबर बल्ब आहे, विथ कॉईल there is a बल्ब म्हणजे रेझिस्टन्स अँड कॉईल म्हणजे एल कनेक्टेड टू एसी सोर्स. हा, बोललं का? as brightness of bulb increases. आता ब्राईटनेस ऑफ बल्ब कधी इन्क्रीज होणार? जर करंट इन्क्रीज झाला तर. ओके, मग यामध्ये दोन थेरी आहेत बघा, लक्ष द्या. एक थेरी काय, हे सगळं व्होल्टेज गेट डिवायडेड इन व्हीएल अँड व्हीआर. ओके, आता आणि करंट आय. मग हा करंट आय जर इन्क्रीज झाला, म्हणजे ब्राईटनेस ऑफ बल्ब सॉरी डिक्रीजेस म्हटलंय, मग करंट डिक्रीज व्हायला पाहिजे. अंडरस्टूड? एस ब्राईटनेस, मग हीट आय स्क्वेअर आर फॉर अ बल्ब फिलामेंट बल्ब आहे. अंडरस्टूड एव्हरीवन? ब्राईटनेस एंटायर डिपेंड्स अपॉन करंट. ब्राईटनेस डिक्रीजेस वेन करंट डिक्रीजेस. मग करंट डिक्रीज होण्याची कुठली कंडिशन? As current is depends upon total voltage upon Z, and Z depends upon R and XL. ह्यामध्ये मग फ्रिक्वेन्सी ऑफ एसी सोर्स जर डिक्रीज केलं तर एक्सेल व्हॅल्यू काय होणार? पहिल्या ऑप्शन मध्ये फ्रिक्वेन्सी कमी केली तर एक्सेल डिक्रीज होणार. एक्सेल डिक्रीज झालं तर इम्पिडन्स डिक्रीज होणार, करंट इन्क्रीज होणार. ब्राईटनेस आपल्याला डिक्रीज करायची, म्हणजे करंट डिक्रीज व्हायला पाहिजे, त्यामुळे हे ऑप्शन मॅच होत नाही. इज इट राईट एव्हरीवन? हे काल मी काय म्हणतोय, लॉजिकल प्रॉब्लेम आहे. नंबर ऑफ टर्न्स इन द कॉइल रिड्यूस. नंबर ऑफ टर्न्स इन द कॉइल रिड्यूस आपण बाजूला ठेवूया. कॅपॅसिटन्स ऑफ रिएक्टन्स एक्सेल मायनस एक्सी इज रिड्यूस. हे तर नाहीच आहे यामध्ये, कारण यामध्ये कुठे कॅपॅसिटन्स आहे? राहिलं फक्त हे दोन ऑप्शन, आयर्न रॉड इन्सर्टेड इन द कॉइल आणि नंबर ऑफ टर्न्स इन द कॉइल रिड्यूस. मग याचा इफेक्ट काय होतोय? ईएमएफ नंबर ऑफ टर्न्स, हा जो ईएमएफ आहे व्होल्टेज, चा एक फॉर्म्युला येतोय आय एक्सेल आणि दुसरा फॉर्म्युला काय येतोय? एल डीआय बाय डी. बरोबर? आणि बेसिक फॉर्म्युला बाय फॅरेडे काय येतोय? एन डी5 बाय dt. बरोबर? इज इट राईट एव्हरीवन? म्हणजे व्होल्टेज व्हीएल हे एन वर असं डिपेंड आहे, फ्लक्स वर डिपेंड आहे बघा. हा सुद्धा आपण कम्पेअर करू शकत नाही. आता बेसिक वर जाऊया आपण. मग नंबर ऑफ टर्न्स रिड्यूस केले तर व्होल्टेज व्हीएल काय होणार? रिड्यूस होणार. व्होल्टेज व्हीएल रिड्यूस झालं तर बॅलन्स करण्याचे व्हीआर काय होणार? इन्क्रीज होणार. इज इट राईट एव्हरीवन? व्होल्टेज व्हीएल जर रिड्यूस झालं, काल मी काय म्हणतोय, लॉजिकल प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित लक्ष द्या.
जर नंबर ऑफ टर्न्स जर रिड्यूस झाले, कमी झाले डाऊनवर्ड, तर व्होल्टेज VL सुद्धा डाऊनवर्ड रिड्यूस होणार. VR इन्क्रीज होणार टू बॅलन्स. इज इट राईट? गेटिंग एव्हरीवन? मग करंट I काय होणार? करंट डिरेक्टली प्रोपोर्शनल टू VR ना. करंट सुद्धा इन्क्रीज होणार. आपलं करंट डिक्रीज व्हायला पाहिजे, बरोबर ना? आता आपण त्या फ्लक्स बघूया. आयर्न रॉड इन्सर्टेड बघूया. आयर्न रॉड इन्सर्ट झालं तर काय होणार? आयर्न रॉड जर इन्सर्ट झाला तर मोर मॅग्नेटिक फ्लक्स असतात, म्हणजे फायची व्हॅल्यू इन्क्रीज होणार. मग फायची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली कशामुळं? आयर्न रॉड मुळे मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होणार. इज इट राईट ऑर रॉंग? कारण आयर्न स्वतः मॅग्नेटाइज होणार आणि त्यामुळे इथं फ्लक्स इन्क्रीज होणार. VL इन्क्रीज होणार कारण फ्लक्स इन्क्रीज झाला. मग VR डिक्रीज होणार. करंट डिरेक्टली प्रोपोर्शनल VR ऑल्सो डिक्रीजेस आणि त्यामुळे ब्राईटनेस मी VR म्हणतो ऑल्सो डिक्रीजेस. सो ब्राईटनेस डिक्रीज होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आयर्न रॉड इन्सर्टेड इन दॅट कॉइल. हे ऑप्शन बरोबर येतं. इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन?